नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या अगोदर 1000 पर्यंत 1 पासून ते 1000 पर्यंत आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न घेतलेत, बरोबर. आता आपल्याला पुढचं सिरीज सुरू करायचंय मराठी व्याकरणचं. आता प्रश्न क्रमांक असणार आहे 1001 पासून. आपलं टार्गेट आहे परत एकदा 500 प्रश्न घ्यायचं, म्हणजे 1500 पर्यंत हे कंटिन्यू लेक्चर असणार आहे. परंतु आपण काही लेक्चर याचे पार्ट मध्ये घेऊया, ओके. आणि नंतर आपण एक सोबत पण लेक्चर येणार आहे आणि याची पीडीएफ पण भेटेल तुम्हाला, मी नेहमीप्रमाणे सांगणार आहे. चला, आता आपल्याला पहिला प्रश्न जाणून घ्यायचा आहे. लेक्चर केलं व्यवस्थित, सगळे प्रश्न समजून घेतले तर तुम्हाला येणाऱ्या भरतीला 25 पैकी मराठी व्याकरणाला 25 मार्क पडणार. कारण यामध्ये काय ना, PYQ तुम्हाला समजलं पाहिजे की कोणत्या वेळेला कशाचा अभ्यास करायचा आहे. आता जशी जशी तुमची एक्झाम येणार आहे ना, त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे, PYQ वर जास्त भर दिला पाहिजे, ओके. बघा, पहिला प्रश्न काय सांगतोय, युद्ध या शब्दाला पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही म्हणलेला आहे. जेव्हा नाही म्हणताना त्यावेळी जास्त काळजी घ्यायची आपण लक्षामध्ये. तर युद्ध शब्दाला खालीलपैकी कोणता समानार्थी नाही असणार आहे, तर लढा, समर, संग्राम आणि त्यानंतर काय तर समीर आहे. याचं योग्य उत्तर काय, समीर असणार आहे. हा, योग्य उत्तर काय तर समीर असणार आहे. समीर हा युद्ध शब्दाचा समानार्थी नाहीये, लढा पण आहे, समर पण आहे आणि संग्राम पण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी म्हणले. बघा, आता समानार्थीवरच विचारलंय, परंतु काय म्हणले आता इथं, तर चुकीची जोडी कोणती असं म्हणले. बघा, पहिलं ढग आणि खग, नभ आणि गगन, धरिती आणि भू, मोठे आणि थोर, बरोबर. आता हे सर्व समानार्थी जोडी आहे. इथं खग म्हणजे काय, खग म्हणजे ही चुकीची, इथं ढग आणि खग हे गलत आहे. बाकीचे सर्व काय तर बरोबर आहे. नभ म्हणजे गगन बरोबर, धरिती भू बरोबर, मोठे आणि थोर पण काय असणार आहे, योग्य असणार आहे. ओके. नेक्स्ट, शुद्धी पासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह सांगा. शुद्धी पासा, बघा, शुद्ध अधिक पिपासा, शुद्र अधिक पिपासा, शुद्ध अधिक पिपासा आणि शुद्ध अधिक पिपासा बऱ्याचदा विचारले गेलेले प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर काय असू शकतं, बघा, शुद्ध अधिक पिपासा. शुद्ध अधिक पिपासा म्हणजे शुद्धी शुद्ध पिपासा असणार आहे, ओके. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, विठ्ठलाची उभ्या उभ्या झालेली भेट मनाला फारसे समाधान देत नाही. ह्या वाक्यातील अधोरेखित शब्द समूहासाठी योग्य वाक्य प्रचार कोणता. अधोरेखित शब्द समूह कोणता आहे, तर उभ्या उभ्या झालेली भेट. उभ्या उभ्या झालेली भेट या शब्दासाठी आपल्याला विचारलंय. धूळ पेर, पाय धूळ, धूळ भेट आणि धूळ वाफ. तर काय म्हणले ना, चालतीवर भेट झालेली म्हणजे फास्ट उभ्या उभ्या भेट आहे, त्याला म्हणायचं धूळ भेट म्हणायचं. पर्याय क्रमांक 3, विठ्ठलाची उभ्या उभ्या झालेली भेट मनाला फारसे समाधान देत नाही, म्हणजेच काय तर धूळ भेट. ओके. नमस्कार या शब्दाच्या संधीचा प्रकार, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि पूर्वरूप संधी. आता इथं तुम्हाला या शब्दाचा विग्रह माहित पाहिजे. नम विसर्ग अधिक कार. मग ज्या शब्दामध्ये विसर्ग येतो, ज्या शब्दामध्ये विसर्ग येतो त्याला म्हणायचं विसर्ग संधी म्हणायची. त्याला काय म्हणायची, विसर्ग संधी. हे कार याची रूप आहे त्याच्यामुळे, आणि त्यामध्ये काय आलाय तर हा विसर्ग आलाय म्हणून त्याला विसर्ग संधी असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे म्हणलेलं आहे. दर्शक सर्वनामाचं बघा, ती दूरची गोष्ट आहे. बरं, दर्शक म्हणजे काय रे, सगळ्यात पहिले आपण हे जाणून घेऊया. दर्शक सर्वनाम म्हणजे काय, जवळची किंवा किंवा दूरची वस्तू, दूरची वस्तू दर्शवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला म्हणायचं दर्शक सर्वनाम. म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला काय म्हणायचं, दर्शक. मग आणखीन एक पुढे जाऊन सोप्या भाषेत सांगतो की दर्शक सर्वनामासाठी कोणते सर्वनाम वापरतात आपण, तो, ती, ते. हा, ही, हे, तो, ती, ते. ओके, लक्षामध्ये. आणि हा, ही, हे. मग बघा आता, बघा, ही दूरची वस्तू गोष्ट आहे, बघा ती आलंय दर्शक सर्वनाम आहे. ही आत्ताची घटना आहे, बघा ही सर्वनाम आलंय आहे दर्शक सर्वनाम. तो बघा सूर्यास्त, बघा तो आलाय सर्वनाम आहे. त्यानंतर हा बघा माझा रुमाल, हा आलेला आहे, हे पण आहे.
म्हणजे सांगायचं काय, तर दूरची किंवा जवळची वस्तू दर्शवण्यासाठी जे सर्वनाम आपण वापरणार आहे त्याला दर्शक म्हणायचं. जवळचे असेल तर काय सर्वनाम वापरणार, हा ही हे, आणि दूरचे असेल तर काय वापरणार, तो ती ते. एवढी कन्सेप्ट लक्षात ठेवा. मग आता इथं बघा, ब आणि क नाही, क आणि ड नाही, अ आणि ड नाही, पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर, सर्व बरोबर असणार यामध्ये. ओके, नेक्स्ट. अचूक जोडी कोणती, गुणवाचक विशेषण कडक ऊन पडले आहे, संख्या विशेषण ठाण्यात 10 शिपाई होते, सार्वनामिक ते पेन मला आवडले, धातू साधित विशेषण सुंदर फुलांनी बाग बहरली होती. बघा आता इथं काय म्हणले तुम्हाला, अचूक जोडी ओळखायची कोणती ती, गुणवाचक विशेषण कडक ऊन पडले होते, बरोबर आहे. ऊन हे नाम आहे, ऊन हे काय तर नाम आहे, नामाबद्दल इथं विशेषण म्हणजे गुण दर्शवलाय, तर कडक हे काय तर तुमचं गुण आहे. कडक हा शब्द काय गुणवाचक आहे, गुणवाचक. मग पर्याय क्रमांक 1 कसा असणार आहे, तर बरोबर असणार आहे. ठीक आहे. संख्यावाचक ज्यामध्ये संख्या दर्शवली असते त्याला म्हणायचं संख्या विशेषण. सोप्या भाषेत लक्षात ठेवा, ज्यामध्ये संख्या दर्शवली त्याला तुम्ही काय म्हणणार, तर संख्या विशेषण म्हणणार. ठाण्यामध्ये 10 शिपाई होते, 10 10 हे काय संख्या आहे म्हणून त्याला म्हणायचं संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा 2 पण बरोबर आला. ठीक आहे सर, काय हरकत नाही. सार्वनामिक विशेषण ते पेन मला आवडते, ते पेन मला आवडते. आता बघा पेन हे काय तर तुमचं, पेन हे नाम आहे आणि नामाच्या अगोदर काय आलंय, सर्वनाम आलेलं आहे. नामाच्या आधी काय आलंय, सर्वनाम. मग याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. याला काय म्हणायचं, सार्वनामिक विशेषण. म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण हा तुमचा बरोबर असणार आहे. आता चौथा बघू, धातू साधित विशेषण सुंदर फुलांनी बाग बहरली होती. यामध्ये धातू साधितच नाहीये, यामध्ये धातू साधित आहे का, नाहीये. सुंदर हे काय तर तुमचं विशेषण आहे, सुंदर हे काय तर तुमचं विशेषण आहे, याला आपण गुण विशेषण पण म्हणू शकतो. बरं ना, फुल हे नाम आहे, मग धातू साधित आहे का, मग हा पर्याय येणार नाही, हा पर्याय येणार नाही. मग आता काय उरलं बघा, अ बरोबर, ब बरोबर, क बरोबर, पण ड चूक. मग अशी पाहिजे आपल्याला. बघा अ ब क बरोबर आणि ड चूक, पर्याय क्रमांक 1. बाकी पुढे जायची गरज नाही. कन्सेप्ट क्लिअर. परत परत बघा, लेक्चर मागे जाऊन बघा. ज्यांना समजतंय त्यांनी फास्ट करा, ज्यांना नाही समजत त्यांनी लेक्चरचा स्पीड स्लो करा. पण काही टेन्शन घेऊ नका. माझा उद्देश काय माहिती का, सोप्या भाषेत शिकवणे, एवढंच टार्गेट आहे माझं. ओके, नेक्स्ट. दगडा परीस, दगडा परीस, वीट मऊ, अधोरेखित शब्द, दगडा परीस. विरोधवाचक, तुलनावाचक, साहचर्यवाचक आणि संबंधवाचक. जेव्हा एखाद्या गोष्टीची दुसऱ्या गोष्टीसोबत तुलना केली जाते. आता बघा दगड आहे, दगडाची तुलना कोणासोबत केली, तर वीट सोबत. म्हणजे दगडा परीस, दगडापेक्षा वीट कशी ना, तर मऊ आहे. मग जेव्हा तुलना केली जाते त्याला म्हणायचं तुलनावाचक. एकदम सोपं, अवघड करायचंच नाहीये. सोप्या भाषेत पूर्ण मराठीचे टॉपिक शिकवलेले, फक्त बॅच करायची, ती पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला. आता अगोदर लेक्चर करा. अनादि या शब्दाचा समास अव्यय भाव, तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीहि. अनादि म्हणजे नाही आधी ज्याचा असा तो, बरोबर ना, हे नत्र मध्ये येतं. आणि ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून, बघा दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो, तिसऱ्या पदाचा बोध होतो, त्याला बहुव्रीहि समास म्हणतात. पर्याय क्रमांक 4. दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होणार आहे. मग बघा बरं, अनादि म्हणजे काय, बहुव्रीहि म्हणजे काय, ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीहि समास म्हणतात. ठीक आहे, समजला, हरकत नाही. अनादि म्हटल्यानंतर आपल्याला एखादी अशी गोष्ट किंवा ईश्वर आठवतो ज्याला अंत किंवा सुरुवात नाही. अनादि म्हणजे काय ना, ज्याला अंत पण नाही आणि ज्याला सुरुवात पण नाही, त्याला म्हणायचं अनादि म्हणायचं. नत्र बहुव्रीहि मध्ये येतो अनादि, हा बहुव्रीहि समासाचा उपप्रकार आहे. नत्र बहुव्रीहि मध्ये मोडतो. यामध्ये अ किंवा अन यांसारखे नकारार्थी शब्दांनी सुरुवात झालेली असते. अन अधिक आदि बरोबर अनादि. ओके, एवढं काही गरज नाही, फक्त लक्षात ठेवा की हा नत्र बहुव्रीहि मध्ये येतो. उपप्रकार जर विचारले तर आपला मार्क जायला नको. ठीक आहे, नत्र बहुव्रीहि समास. चलो ठीक आहे. मेघा सम तो श्याम सावळा ह्या वाक्यातील अलंकार ओळखा. रूपक, उपमा, श्लेष आणि यमक. इथं काय केलं माहिती का, सम शब्द आलेला आहे आणि दोघांची तुलना केली.
दोघांची काय केली, तुलना केली. मग बघा, सम समान सारखा, सम समान सारखा, प्रमाणे परिगत, प्रमाणे परिगत ह्यांसारखे शब्द येतात आणि जेव्हा दोघांची एकमेकांसोबत तुलना केली जाते त्यावेळी त्याला आपण उपमा अलंकार असं म्हणतो. त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, उपमा अलंकार. सम समान सारखा, प्रमाणे परिगत, याचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर उपमा अलंकार. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. पुढील अर्थाची योग्य म्हण, आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला देखील वंदन करतो. बघा, आपण नडलो प्रसंगी म्हणजे मूर्खाला देखील वंदन करतो. म्हणजे जर आपल्याला एखाद्याकडे काम आहे, समोरचा माणूस मूर्ख आहे हे आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या सुद्धा आपल्याला पाया पडावं लागतं, असं त्या म्हणीचा अर्थ आहे. एखाद्याला आपल्याला माहिती, त्याला त्या गोष्टीचं नॉलेज नाहीये, पण गरज कोणाला आहे, आपल्याला गरज आहे, बरोबर ना. मग त्याच्या पाया पडावं लागतं आपल्याला. मग त्याला काय म्हणायचं, त्याच्या रिलेटेड म्हण कोणती असं विचारलंय. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा नाही. जास्त शहाणे लोक त्यांच्यासाठी चोराच्या उलट्या बोंबा नाही, नाव मोठं लक्षण खोटं नाही, अडला हरी गाढवाचे पाय धरी. अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणजे काय ना, ज्या हरीला जर गरज आहे तर त्याला मूर्ख माणसापुढे सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं, हा त्याचा अर्थ होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. पुढीलपैकी योग्य शब्द कोणता ते लिहा. म्हणजे शुद्ध शब्द. प्रतीत यश, प्रतीत यश, प्रतीत यश आणि प्रतीत यश. ओके, शुद्ध शब्द. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 काय, तर योग्य उत्तर. ठीक आहे, नेक्स्ट. कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये. कोणाचा म्हणजे कोणी पण असो, एखादा व्यक्ती चांगला आहे, बरोबर ना, एखादा व्यक्ती चांगला असेल तर ते चांगुलपणाचा जास्त फायदा घ्यायची गरज नाहीये, कोणीच घेतला नाही पाहिजे. ठीक आहे, तेवढ्या पुरतं आपण त्याच्या गोष्टीचं हे करू शकतो, पण अति नाही करायचं. मग त्याच्या रिलेटेड म्हण कोणती असं म्हणलंय, मनी वसे ते स्वप्नी दिसे, मनी नाही भाव देव मला पाव, मनी चिंते ते वैरी न चिंते, आणि मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. एखादी गोष्ट जर सापडला, एखादा माणूस चांगला आहे म्हणून त्याचा पूर्णच गैरफायदा घेऊ नये, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच मऊ सापडले म्हणून कोपराने खणायचं नाही. ओके, ठीक आहे. शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा पर्याय निवडा. संकट दूर करणारा, विघ्नहर्ता, विघ्नहर्ता, विघ्नकर्ता, विघ्नकर्ता. याचं सगळ्यांना माहिती, संकट दूर करणारा जो असतो तो असतो विघ्नहर्ता. पर्याय क्रमांक 2. मला गाडीत पहिले आसन मिळावे. या वाक्याचा प्रकार, पहिले आसन मिळावे, आज्ञार्थी, स्वार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी. तर ज्या वाक्यातील क्रियापदामध्ये किंवा ज्या क्रियापदामध्ये वा, वी, वे प्रत्यय असतात, वा, वी, वे प्रत्यय असतात, त्यांना विद्यार्थी क्रियापद म्हणतात. त्यांना काय म्हणतात, विद्यार्थी क्रियापद असं. म्हणून पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर. कारण काय, मला गाडीत पहिले आसन मिळावे, कोणता प्रत्यय लागला इथं, वे प्रत्यय. मग मी काय म्हटलंय, जेव्हा वा, वी, वे प्रत्यय लागतात त्यावेळी त्याला म्हणायचं विद्यार्थ. ठीक आहे, नेक्स्ट. मी आपला शांत राहिलो. व्यर्थ उद्गारवाची, शोकदर्शक, हर्षदर्शक, पादपुरणार्थक. मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलेलं आहे की पेटे म्हणे पापडा आपला, हे असे शब्द आहे. हे शब्द असे की यामधनं भावना व्यक्त होत नाही. आपल्या ज्या भावना असताना ते व्यक्त होत नाही. मग ज्याच्यातनं भावना व्यक्त होत नाही त्याला काय म्हणायचं, व्यर्थ उद्गारवाची म्हणायचं. म्हणजे सर्वच्या सर्व काय तुमचे व्यर्थ उद्गारवाची शब्द आहे. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, नेक्स्ट. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झालो. या वाक्यातील रस ओळखा. इथनं तुम्हाला समजलं पाहिजे कोणत्या प्रकारचा आहे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झालो या वाक्यातला काय रस, शृंगार रस, शांत रस, अद्भुत रस आणि करुण रस. ओके, मग ज्या वाक्यातनं आपल्या मनाला शांत वाटतं, बरं ना, ज्या उदाहरणामधनं आपल्या मनाला शांत वाटतं. बघा, एखादा माणूस खूप टेन्शन मध्ये असेल तर आपण एखाद्या मंदिरात जातो,
आणि मंदिरात गेल्याच्या नंतर आपण तिथं चिंतन करतो, तिथनं काय होतं, आपल्या मनाला शांतता वाटते. असे काही काही ओव्या आहे ज्या ऐकल्याच्या नंतर मनाला शांतता भेटते. म्हणून याचं योग्य उत्तर काय असू शकतं, शांतरस. तेच आहे. आणि शांतरस हे कारण घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झालो यामधनं काय तर शांतरसाचा उल्लेख होतो. ओके, नेक्स्ट. गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता. बघा, गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता यासाठी कोणता शब्द आहे, चाकोरी, चकती, चक्रांकित आणि मळवाट. तर गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता म्हणजे काय राहतो, तो तुमचा चाकोरी असतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे, चाकोरी. नेक्स्ट. सत्यासाठी झगडणारा. सत्यासाठी झगडणारा या शब्दासमूहासाठी योग्य शब्द निवडा. सत्यजित, सत्याग्रही, सत्यधर्मी, सत्यवान. तर सत्यासाठी झगडणारा हा कोण असतो, तर सत्याग्रही असतो, जो नेहमी सत्यासाठी काय करतो, झगडतो. पर्याय क्रमांक 2. मर्त्य ह्या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द. मर्त्य म्हणजे कोण, ज्याला मृत व्यक्ती, बरोबर ना, ज्याला काय ना, ज्याचं निधन होतं त्याला आपण काय म्हणतो, मर्त्य असं म्हणतो. ज्याचं निधन होतं ना, तो मर्त्य, बरोबर. मग आता ज्याचं निधन होत नाही असा कोण आहे, मृत, अमृत, अमर आणि माती. तर हे बघा, मर्त्य म्हणजे मृत व्यक्ती, ओके, किंवा निधन, ज्याला मरण येतं, पण असं म्हणू शकतो मरण येतं. आणि ज्याला मरण येत नाही असा तो कोण असतो, अमर. अमर. पर्याय क्रमांक 3. ज्याला मरण येत नाही असा कोण असतो, तर अमर असतो. म्हणून 3 त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत कोणी लिहिलं, संत गाडगे बाबा, साने गुरुजी, संत तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे जे गीत आहे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिले, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पर्याय क्रमांक 4. पुढे. खालील व्यंजनांपैकी कठोर व्यंजन ओळखा. कठोर व्यंजन. बघा, कठोर, कठोरलाच काय म्हणतात, आघोष. कठोरलाच काय म्हणतात, आघोष असं म्हणतात. मग कठोर कोणते तुमचे, क, च, ट, त आणि प. क ची फोड ख, च ची छ, त ची ठ, त ची थ आणि प ची प. ओके. मग आता आपल्याला काय म्हणले, कठोर. पर्याय क्रमांक 3. बघा इथे आलेलं आहे छ. एकूण कठोर म्हणलं तर एकूण कठोर किती, 13 आहे. ठीक आहे. नेक्स्ट. पक्षी आकाशात उडतात या वाक्यातील प्रयोग. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, अकर्मक भावे, सकर्मक भावे. आता पक्षी आकाशात उडतात. बघा, पक्षी आकाशात उडतात. उडणारे कोण आहे, पक्षी. हा वाक्यातला काय तो तुमचा कर्ता. ओके. हा वाक्यातला काय कर्ता. कारण आपण कोण काय नाही प्रश्न करतो ना, कर्ता कसा ओळखतो, क्रियापदाला आपण प्रश्न करतो कोण आणि काय नाही. ठीक आहे. मग उडणारे कोण आहे, तर पक्षी आहे. मग आता जर पक्षी आहे तर उडण्याची क्रिया कोणावर घडते, पक्ष्यांवरच. दुसरं कशाला, आकाशाला काही फरक पडतोय का, नाही पडत आहे. क्रिया ज्यावेळी, हे बघा, कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया, कर्त्यापासून सुरू झालेली क्रिया जर कर्त्यापाशीच थांबत असेल, जर कर्त्यापाशीच थांबत असेल तर त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. तर त्याला काय म्हणायचं, अकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे आता हा कर्ताय, पक्षी आकाशात उडाला आणि वरतून जेव्हा तो थकणार आहे परत खाली जमिनीवर येणार आहे, मग कर्त्यापासून सुरू होती क्रिया आणि तर कर्त्यावरच थांबते, ती क्रिया पुढे जात नाहीये. जर क्रिया पुढे जात नसेल तर त्याला सरळ सरळ काय म्हणायचं, आकर्मक कर्तरी असं म्हणायचं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. बघा, आपली जी बॅच आहे फक्त 99 रुपयाची बॅच आहे. ही जर बॅच केली तर तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीला खूप फायदा होणार आहे. किंमत किती, 99. मूळ किंमत आहे तिची 999 रुपये, पण आपण आता सध्याला पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी फक्त 99 दिली. ही बॅच करा. त्या बॅचने तुम्हाला गणिताला, बुद्धिमत्ताला, मराठीची की सगळ्यांना फायदा होणार आहे. विथ जे मी तुम्हाला लेक्चर घेतोय तर याच्या PDF तुम्हाला मी ह्याच बॅच मध्ये देणार आहे. त्यामुळे 99 रुपये काही एवढं तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाही. 6 महिने कालावधी असणार आहे बॅचचा.
सोप्या भाषेत शिकवलंय, काही काळजी करू नका. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये ऍप लिंक आहे किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 8329603029 हा माझा नंबर आहे. इथं मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा, मी तुम्हाला ऍप लिंक देणार. ठीक आहे, चलो नेक्स्ट. शुद्ध शब्द ओळखायचा तुम्हाला. उन्मत, उन्मत आणि उग्नत आणि उन्मत, म्हणजे यापैकी शुद्ध शब्द कोणता असं विचारलं त्यांनी. इथं प्रॅक्टिस पाहिजे, नो डाऊट तिथं. हा पर्याय क्रमांक 2 हा त्याचं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणते चिन्ह मानवी भावना व्यक्त करते? मानवी भावना म्हणजे आपल्याला आनंद झाला, आपण म्हणतो वा शाब्बास तू करून दाखवले. आपण असं म्हणतो की नाही, शाब्बास तू करून दाखवले, माझ्या मनाला आनंद भेटला, बरोबर ना. मग असं याच्यामध्ये कोणतं चिन्ह आहे जे आपल्या भावना प्रकट करतं? तर भावना प्रकट करणारं चिन्ह आहे तुमचं उद्गारवाचक. उद्गारवाचक हे आहे तुमचं भावना प्रधान. ओके, आणि हे चिन्ह तुमचं केवल प्रयोगीमध्ये पण वापरलं जातं. केवल प्रयोगी. ठीक आहे, नेक्स्ट. तानाजी लढता लढता, तानाजीला लढता लढता वीर मरण आले, हे वाक्य कोणत्या प्रकारचे? मिश्र, संयुक्त, केवल, यापैकी नाही. सगळ्यात पहिले तानाजीला लढता लढता वीर मरण आले, येणारा मरण कोणला आलं? तानाजीला. तानाजी हा वाक्यातला काय तुमचा कर्ता, आणि आले तुमचं काय क्रियापद. आले काय तर क्रियापद. मग सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं, ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता, बघा ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं त्याला म्हणायचं केवल वाक्य. त्याला काय म्हणायचं? केवल वाक्य. कारण यामध्ये एकच करता येणार. तुम्हाला किती मोठं वाक्य असू द्या, जगातलं कसं पण असू द्या, ते वाक्य दोन असणार नाही, तिथं दोन क्रियापद असणार नाही, तिथं एकच क्रियापद असेल आणि एकच कर्ता असेल, म्हणून त्याला म्हणा केवल वाक्य. आणि यामध्ये एक असं की त्याला शुद्ध वाक्य देखील म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट. अश्वत्व या शब्दासाठी खाली समानार्थी शब्द कोणता? वड, उंबर, पिंपळ आणि बाबूळ. तर अश्वत्व या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे? पिंपळ असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. वादातीत या शब्दाचा अर्थ कोणता? वादग्रस्त, वाद घालणारा, कोणताही वाद नसलेला आणि न्यायालयात वाद असणारा. ठीक आहे, मग सांगा वादातीत म्हणजे काय असणार आहे? तर यामध्ये कोणताही वाद नसलेला. बऱ्याचदा आपल्याला वादग्रस्त किंवा वाद घालणारा हे वाटतं, पण तसं नाहीये. वादातीत म्हणजे काय? तर कोणताही वाद नसलेला. आपल्याला नेहमी काय वाटतं? वाद घालणारा असू शकतं बरं का याचं, पण नाही. त्याचं योग्य उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. अद्दल या शब्दासाठी विविध अर्थछटा असलेले शब्द निवडा. अद्दल साठी बघा ठोकर, शिक्षा, शिक्षा साक्ष, ठोकर धडा, न्याय आणि बक्षीस. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? विचार करा. बघा ठोकर, शिक्षा, शिक्षा साक्ष, ठोकर धडा. अद्दल म्हणजे काय रे? तर एखाद्याला धडा शिकवणे, एखाद्याला काय करणे? धडा शिकवणे. आणि आणखीन एक काय अद्दल म्हणजे मला ठोकर बसली. अद्दल म्हणजे काय? तर मला ठोकर बसली, आपण असं पण म्हणतो, बरोबर म्हणतोय की नाही. मग त्यासाठी काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे, नेक्स्ट. खालीलपैकी जोड शब्द असलेला पर्याय निवडा. भावजय, जलतरण, चूक, भूल आणि तापमान. आपल्याला काय म्हणले? जोड शब्द निवडायचा. जोड शब्द बघा भावजई, जलतरण, चूक, भूल हा तुमचा काय असणार आहे? तर जोड शब्द असणार आहे. चूक, भूल. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चूक, भूल. ठीक आहे, नेक्स्ट. विरुद्ध शब्द नसणारी जोडी म्हणले. बघा विरुद्ध अर्थाची नसणारी जोडी ओळखा म्हणले तुम्हाला. कठोर आणि मृदू, बरोबर. आवक, जावक, आधी आणि अंत, काळजी आणि चिंता. आता कठोरच्या विरुद्ध अर्थी काय असणार तुमचं? मृदू. हे बरोबर आहे तुमचं, बरोबर. त्यानंतर आवकच्या विरुद्ध अर्थी जावक, हे पण ठीक आहे. आधी अंत हे पण बरोबर आहे. काळजी आणि चिंता हे काय तुमचे समानार्थी शब्द झाले. समानार्थी शब्द म्हणजे तुम्हाला काळजी पण आहे आणि तुम्हाला चिंता पण आहे, असं होईल का? आपल्याला काय म्हणलंय? विरुद्धार्थी नसणारी म्हणलंय. विरुद्धार्थी नकोय त्यांना आणि आपण आहे म्हणतोय ती, बरोबर ना. मग दोन्ही गोष्टी कशा काय राहतील? म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर आहे. काळजी आणि चिंता हे काय तर समानार्थी. ठीक आहे, नेक्स्ट. पराक्रम केल्याचा आव आणणारा या शब्द समूहाबद्दल एक शब्द पुढीलपैकी कोणता? बघा पराक्रम केल्याचा आव आणतोय फक्त. मी केलं, मी खूप भारी ग्राउंड मारलं,
बरोबर ना, मी 45चं ग्राउंड मारलं, मी 47चं ग्राउंड मारलं, ठीक आहे ना, मारलं, कोण नाही म्हणतं. मग पराक्रम केल्याचा आव नाही आणायचं. एखाद्याचं ग्राउंड असं 35चं, तो म्हणतो माझं 45 होतं, असं बऱ्याच म्हणता ना विद्यार्थी, मग ते चुकीचं आहे. ते जोपर्यंत मेरिटला नाव लागत नाही तोपर्यंत असं बोलायचं नाही. बघा, पराक्रम केल्याचा आव आणणारा ताकपिठ्या, त्याच्यानंतर दुडाचार्य, तीरशिंगराव आणि रणवीर. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर तीरशिंगराव, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. उंटाचं पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ सांगा. सांगा, उंटाचं पिल्लू म्हणजे काय असेल याचं योग्य उत्तर. काहीतरी तर असेल की नाही. ऑप्शन काय काय दिले बघा. कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा, क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट, आडदान मात्र निर्गुणी व्यक्ती आणि क्षणभंगूर गोष्ट. बघा, तुम्ही उत्तर देत जा, कमेंट करत जा. एक चांगली कमेंट जर केली तर मला पण शिकवण्यासाठी आणखीन इंटरेस्ट भेटतो. ओके, कारण हे तुमच्यासाठीच चाललंय. PYQ खूप महत्वाचे. याशिवाय विद्यार्थी फक्त काय करता, टॉपिक करता, परंतु PYQ करत नाही, मग त्याच्यामुळे मार्क जातात. याचं योग्य उत्तर काय, क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट. चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो. चंदन करणे म्हणजे काय, सत्कर्म करणे, नाश करणे, आनंद फुलवणे, सेवा करणे. तर चंदन करणे एखाद्याला वाटत असेल का खूप चांगलं करणं, तसं नाही. चंदन करणे म्हणजे नाश करणे, पर्याय क्रमांक 2. ज्याच्यापासून आपल्याला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो, या अर्थाची मन खालीलपैकी कोणती. बघा, ज्याच्यापासून आपल्याला काय ना फायदा होणार आहे, तर त्या माणसाचा त्रास जरी असेल तरी आपण काय म्हणतो, नाही ठीक आहे मी सहन करतो, कारण मला त्याच्या गोष्टीपासून काय भेटणार आहे, बेनिफिट भेटणार आहे, म्हणजे फायदा होणार आहे. मग यासाठी कोणती म्हण असू शकते. दुभत्या गाईच्या लाथा गोड, मेलेल्या म्हशीला मनभर दूध, भरोशाच्या म्हशीला टोनगा, आणि नावडतीचं मीठ आणली. याचं योग्य उत्तर काय माहितीये, दुभत्या गाईच्या लाथा गोड लागतात. लक्षामध्ये, दुभत्या गाईच्या लाथा कशा लागतात, गोड लागतात. खालीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण कोणता. कंठ तालव्य बघा, ऍ, त्याच्यानंतर औ, त्याच्यानंतर रू आणि आ. तर कंठ तालव्य असणारा वर्ण कोणता आहे तुमचा, ऍ असणार आहे, क्रमांक 1. खालीलपैकी भाववाचक नाम असलेला पर्याय ओळखा. भाववाचक, घाबरट, सुंदर, हिमालय आणि औदार्य. तर मी या अगोदर पण तुम्हाला मी भाववाचक नामाचे प्रत्यय लिहून दिले, आता परत लिहून देतो. कोणते, बघा, भाववाचक नामाचे प्रत्यय आयथा, आयथा अवयभाव मध्ये येतात, बरोबर ना. यत्व पणपणा, आई की गिरी वाविता. यत्व पणपणा, आई की गिरी वाविता, हे सर्व काय तर तुमचे भाववाचक नामाचे प्रत्यय. हे प्रत्यय लागून तयार झालेला जो शब्द असतो त्याला म्हटलं आता भाववाचक नाम. ओके, नेक्स्ट. पैठणी या शब्दाचा विशेषणाचा प्रकार विचारलाय तुम्हाला. पैठणी या शब्दाच्या विशेषणाचा प्रकार, गुण विशेषण, संख्या विशेषण, नाम साधित विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. पैठणी, आता मेनचा शब्द, मूळ शब्द काय तुमचा, मूळ शब्द आहे पैठण. पैठण हा काय तर तुमचा नाम, हा काय तर तुमचा नाम आहे, बरोबर. आता पैठण पासून काय तयार झाला, पैठणी. पैठण पासून काय तयार झाला, पैठणी. म्हणजे याला लागला प्रत्यय, मग तयार काय झाला, नाम साधित. म्हणजे मूळचा जो शब्द असतो बघा, मूळचा शब्द आणि मूळ शब्दाला ज्यावेळी प्रत्यय लागतो त्याच्यामध्ये बदल होतो, आणि तो जर मूळचा शब्द नाम असेल, इकडे जर तो विशेषणाचं काम करत असेल तर त्याला म्हटलं तर नाम साधित म्हटलं जातं. मग आता मूळचा शब्द होता पैठण, आणि पैठण पासून तयार काय झाला, पैठणी झाला की नाही. मग नाम, मूळचा नाम होता, मग त्याला प्रत्यय लागला, मग तो झाला तयार नाम साधित, म्हणून त्याला म्हणायचं नाम साधित विशेषण. त्याला काय म्हणायचं, नाम साधित विशेषण. उदाहरणार्थ बघा, नागपूर आहे, नागपूर आहे की नाही. नागपूर पासून काय तयार होतो, नागपुरी, नागपुरी संत्री, बरोबर ना, नागपुरी संत्री. आता बघा, सातारा शब्द आहे, सातारा. सातारा पासून काय तयार होतं, सातारी पेढे, सातारी पेढे. कोल्हापूर शब्द आहे बघा, कोल्हापूर. कोल्हापूर पासून तयार काय होतं, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी चप्पल होतं की नाही तयार. मग याला म्हणायचं नाम साधित विशेषण. सोपं आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट.
सर्वच कसे आकाशात उडतील या वाक्यातील काळ ओळखा. हा पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भविष्य काळ, रीती वर्तमान काळ आणि साधा भविष्य काळ. तर याचं योग्य उत्तर आहे साधा भविष्य काळ. कसा, तर त्याचं स्पष्टीकरण बघा. उडतील ही मूळ धातू उडणे. ओके, जेव्हा क्रियापदाला एल किंवा इन तील सारखे प्रत्यय लागतील आणि क्रिया पुढे घडणारे असा बोध होतो तेव्हा त्याला साधा भविष्य काळ म्हणायचं. येथे उडतील ह्या रूपावरून क्रिया भविष्य घडणारी शक्यता किंवा प्रश्न विचारलाय म्हणून तो साधा भविष्य काळ आहे. म्हणून तो काय, साधा भविष्य काळ. सर्वच कसे आकाशात उडतील, कधी, भविष्यामध्ये कसे उडतील, हा प्रश्न विचारलाय ना. जेव्हा असा प्रश्न विचारला जातो त्यावेळी त्याला म्हटलं तर साधा भविष्य काळ. ओके, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट. मांजर माझ्या समोरून गेलं. अधोरेखित शब्दाची जात कोणती? शब्दयोगी, नाम, क्रियाविशेषण, सर्वनाम. तर बघा, मांजर कुठून गेले, माझ्या समोरून गेले. मग समोरून म्हणजे काय, हे समोरून हे काय, तर स्थळ आहे, स्थळ किंवा याला आपण ठिकाण पण म्हणू शकतो. मग स्थळ किंवा ठिकाण कशामध्ये जाता, क्रियाविशेषणामध्ये. आणि स्थलवाचकला आपण प्रश्न काय करतो, कोठेने. स्थलवाचक प्रश्न काय करतो आपण, कोठेने, बरोबर ना, कोठेने केला. मग याला काय म्हणायचं, क्रियाविशेषण. पर्याय क्रमांक 3. क्रियाविशेषण म्हणजे काय, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात. मग मांजर माझ्या समोरून गेलं, कुठून गेलं, तर समोरून गेलं. ठीक आहे, क्रियाविशेषण. नेक्स्ट. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. 1 क्विंटल म्हणजे किती आहे, 100 किलो. या वाक्यातील उभयनव्यचा प्रकार बघा. उद्देशबोधक, कारणबोधक, संकेतबोधक आणि स्वरूपबोधक. 1 क्विंटल म्हणजे किती म्हणले त्यांनी, 100 किलो म्हणलंय. मग जेव्हा उलगडून सांगितलं जातं, उलगडून सांगितलं जातं त्यावेळी त्याला काय म्हणायचं, स्वरूपबोधक म्हणायचं. पर्याय क्रमांक 4. उदाहरणार्थ 1 रुपया. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया म्हणजे किती पैसे, 100 पैसे, बरोबर ना. मग आता इथं काय केले, पूर्ण माहिती सांगितली, पूर्ण माहिती. मग त्यासाठी एखाद्या उदाहरणामध्ये जर आपल्याला पूर्ण माहिती दिलेली असेल तर अशा वेळी त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हणायचं स्वरूपबोधक असं म्हणायचं. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. सद्भावना या शब्दाच्या संधी कशी सोडवणार. सद अधिक भावना, सत अधिक भावना, सत अधिक भावना आणि सविसर्ग अधिक भावना. तर याचं योग्य उत्तर काय, सत अधिक भावना. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. तद्भव, भ्राता, कर्म, तृण आणि पान. तर तद्भव शब्द म्हणजे काय राहतो माहिती का, मूळ शब्दामध्ये, मूळ शब्दात बदल झाल्यास, मूळ शब्दात बदल झाल्यास त्याला तद्भव शब्द असं म्हणतात. त्याला काय म्हणायचं, तद्भव शब्द. ठीक आहे. आता बघा, भ्राता हा काय बदल झालेला नाहीये, हा संस्कृत आहे. कर्म पण नाही, तृण पण नाही. पण पान शब्द कसा आहे, पान पर्ण शब्द आहे. पर्ण, पर्ण हा आहे तुमचा संस्कृत शब्द. संस्कृत म्हणजे कोणता आहे तुमचा, तत्सम शब्द आहे. या तत्सम शब्दामध्ये बदल झाला. आता पर्णापासून काय तयार झाला, पान शब्द तयार झाला. पर्णापासून काय तयार झालं, तुमचा पान हा शब्द तयार झाला. म्हणजे यामध्ये काय झाला, बदल झाला. झाला की नाही. मूळ शब्दामध्ये जर बदल होत असेल तर त्याला काय म्हणायचं, तद्भव शब्द म्हणायचं. त्याला काय म्हणणार, तद्भव शब्द. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. ह्या वाक्यातील अलंकार ओळखा. काय म्हणले, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक. रूपक, उत्प्रेक्षा, स्वभावोक्ती, चेतना गुणोक्ती. तर ज्या उदाहरणामध्ये स्वभावाचं वर्णन केलेलं असतं आणि हुबेहूब वर्णन केलेलं असतं तर अशा उदाहरणांना काय म्हणायचं, स्वभावोक्ती अलंकार म्हणायचं. स्वभावोक्ती अलंकार. उदाहरणार्थ आणखी नाही, जाणून घ्या. बघा, एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, त्यांच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही भाषेचा एक अलंकार ठरतो. याला म्हणायचं स्वभावोक्ती अलंकार. ठीक आहे. मग बघा, गणपतवाणी उदाहरणार्थ, हे पण उदाहरण पाठ करून ठेवा. गणपतवाणी विडी पिताना म्हणायचा आणि मनाशीच
की मिचकवून मग उजवा डोळा भिरकावून ती तशीच द्यायचा. हे बघा, गणपतवाणी विडी पिताना मिचकावून मग उजवा डोळा चावायचा नुसताच काढी आणि उडवून डावी भिवई म्हणायचा आणि मनशेच भिरकावून ती तशीच द्यायचा. या जागेवर बांधीन माडी लेकर वेचव जशी गवई. हे एक उदाहरण. आणि दुसरं एक असं की पोटीचे एक पद लांबिविला दुजा तो पक्षी तनु लपवी भूपतया पाहतो. असे 2 उदाहरणं पाठ करून ठेवा आणि आपलं हे एक उदाहरण. याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. ठीक आहे, म्हणून सांगते 25 पैकी 25 मराठी व्याकरणामध्ये मार्क पडतात, फक्त तुम्ही ते मिळवले पाहिजे. नेक्स्ट, पर्यावरण या शब्दामध्ये लिंग ओळखा. स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी, पुलिंगी यापैकी नाही. बघा, पर्यावरण आपण काय म्हणतो? ते पर्यावरण असं म्हणतो. काय म्हणतो? ते पर्यावरण. ज्यावेळी आपण ते पर्यावरण म्हणतो त्याला काय म्हटलं जातं? नपुसकलिंगी असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं तर नपुसकलिंगी, म्हणून पर्याय क्रमांक 2. कारण आपण स्त्रीलिंगीसाठी आपण ती सर्वनाम, नपुसकलिंगीसाठी ते आणि पुलिंगीसाठी तो. ठीक आहे, नेक्स्ट. उत्कर्ष या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द. उपकर्ष, सहर्ष, नाकर्ष आणि अपकर्ष. बघा, याचं योग्य उत्तर काय असणार आहे? उत्कर्षच्या विरुद्धार्थी, कर्षच्या विरुद्धार्थी असणारे अपकर्ष. अपकर्ष पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, नेक्स्ट. खालीलपैकी कोण अभिजात भाषेच्या समितीमध्ये सदस्य नव्हते? महत्वाचं आहे. खालीलपैकी कोण आहे जे अभिजात भाषेच्या समितीमध्ये सदस्य नव्हते? डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर कल्याण काळे, कौतिकराव ठाले पाटील आणि प्रा. नरके. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? कौतिकराव ठाले पाटील हे अभिजात भाषा समिती जी होती त्या समितीचे सदस्य नव्हते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. बघा, पुढीलपैकी कोणता शब्द विविध लिंगांमध्ये आढळतो? वेगवेगळ्या लिंगांमध्ये आढळतो. जोडा आणि कवी हे सारख्याच आहे. पोर आणि बाग, देव आणि हत्ती, बोकड आणि आकाश. तर बघा, पोर आणि बाग, पोर आणि बाग हे काय ना विविध लिंगांमध्ये आढळतात. हा पोर तर सगळ्या याच्यामध्ये आढळतो, पुलिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. तसा बाग, तो बाग आणि ती बाग. बघा, पोर आहे पुलिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग मध्ये, आणि बाग आहे पुलिंग आणि स्त्रीलिंग मध्ये. अशा दोन्ही याच्यामध्ये आढळला जातो, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट. कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सामान्य नाम, विशेष नाम, अव्यय साधित नाम आणि चौथा काय तर तुमचा भाववाचक नाम आहे. ओके, आता बघा, कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे असं म्हटलंय ज्यावेळी तुलना केली जाते, ज्यावेळी एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीसोबत तुलना केली जाते किंवा एकापेक्षा जास्त असतात त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो? सामान्य नाम म्हणतो. जसं काका जीवाची मुंबई करते, काकांची तुलना कोणाशी केली? मुंबई सोबत. मग कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे, मग याला काय म्हणायचं? सामान्य नाम म्हणायचं. सामान्य नाम का म्हणायचं? सामान्य नाम माहितीये, कारण हा काय करतोय तर तुलना केली कालिदास आणि भारताशी. ठीक आहे, नेक्स्ट. बघा, मराठी व्याकरणाच्या नियमानुसार जेव्हा एखाद्या विशेष नामाचा वापर कोणाची तुलना करण्यासाठी किंवा एखाद्याला उपमा देण्यासाठी, गुण वैशिष्ट्यपूर्ण दर्शवण्यासाठी केला जातो तेव्हा ते विशेष नाम न राहता सामान्य नाम होतं. जेव्हा तुलना केली जाते ना त्यावेळी ते विशेष नाम राहतं का? तर विशेष नाम राहत नाही. त्यावेळी ते काय होतं? सामान्य नाम असं होतं. मूळ विशेष नाम शेक्सपियर आहे, इंग्रजी साहित्यिक आहे, वाक्यातील वापर. पण येथे शेक्सपियर म्हणजे उत्कृष्ट नाटककार, कवी असा सामान्य गुण दर्शवणारा शब्द आलाय, म्हणून त्याला म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं. म्हणून त्याला काय म्हणायचं? सामान्य नाम. पर्याय क्रमांक जो 1 होता ते त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. खालीलपैकी कोणते उदाहरण पररूप संधीचे नाही म्हणलेले? थोडेसे, घामोळे, करून आणि एक एक. ओके, बघा, थोडेसे, घामोळे, करून आणि एक एक. पररूप म्हणजे काय? पररूप म्हणजे काय? तर पररूप म्हणजे दुसरा स्वर, दुसरा स्वर आहे तसाच राहतो, आहे तसाच राहतो, त्याला म्हटलं आता पररूप. बघा, एक एक, एक अधिक एक, विग्रह काय झाला? एक एक. म्हणजे हा जो ए आहे ना याचा असा अर्थ होतो का एक मात्रा, एक मात्रा असा अर्थ होतो.
मग जेव्हा तो आहे तसंच राहिला, बरोबर ना, इथं बघा एक मात्रा आहे, एक मात्रा दिला की नाही, तो निघून गेला का नाही, मग त्याला म्हणायचं पररूप संधी म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, पररूप संधी, कारण दुसरा स्वर आहे तसंच राहिलेला आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला जर ह्या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल, पीडीएफ पण मी कशी देणार, पूर्ण 500 प्रश्न झाले की पीडीएफ देणार. पूर्ण 500 प्रश्न संपूर्ण लेक्चर करायचे तुम्हाला, आणि लवकरच मी करणार आहे, पूर्णच्या पूर्ण लेक्चर करायचं. ओके, मग ही पीडीएफ घेण्यासाठी तुम्हाला जो मी मगाशी नंबर दिला होता 8329603029 या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला ॲपची लिंक देणार, ॲप डाउनलोड करायचं. त्यानंतर ज्यावेळी 500 प्रश्न होतील मी सगळे अपडेट करून तुम्हाला ती पीडीएफ देणार आहे. ठीक आहे, चलो चला पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न बघूया. पोपट पेरू खातो या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीमध्ये आहे? सगळ्यात पहिले आपल्याला कर्ता ओळखता आला पाहिजे, कर्म ओळखता आला पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला कर्म ओळखता येत नाही त्याला या प्रश्नाचं उत्तर येणार का, तर नाही येणार. बरोबर, मग बघा प्रश्न काय, पोपट पेरू खातो. ठीक आहे, आता खाणारा कोण आहे, पोपट आहे, हा झाला वाक्यातला कर्ता. ज्या घटकावर क्रिया घडते किंवा ज्याच्यावर क्रिया घडते ते वाक्यातलं काय असतं, कर्म. मग खाण्याची क्रिया कोणावर घडते, पेरूवर, मग हे झालं तुमचं कर्म. ओके, आणि हे झालं तुमचं क्रियापद आहे. ठीक आहे, मग आपला प्रश्न काय केलाय, तर वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीमध्ये. आता हे कर्म आहे की नाही, आता पेरू हा शब्द कर्म आहे, मग याला कोणती विभक्ती लागली का, तर नाही, याला विभक्ती लागली नाही. मग ज्या विभक्तीचे प्रत्यय लागले नाही, मग ज्या शब्दाला किंवा ज्या उदाहरणाला विभक्तीचे प्रत्यय नसता त्याला आपण कोणती विभक्ती म्हणतो, प्रथमा म्हणतो. बरोबर, मग प्रथमा आहे का बघा, तृतीयांत, चतुर्थ, द्वितीयांत आणि प्रथमांत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं, तुम्हाला कर्ता ओळखता आला पाहिजे, आणि ज्या घटकावर क्रिया घडते ते काय असतं, तुमचं कर्म असतं. ओके, नेक्स्ट. खालील विशेषणांच्या उदाहरणांशी योग्य जोड्या जुळवायच्या तुम्हाला. बघा, नाम सदृश विशेषण, जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त. दर्शक विशेषण, श्रीमंत माणसा नगर वाचतो. संबंधी विशेषण, कोण मनुष्य येऊन गेला. प्रश्नार्थक विशेषण, ही मुलगी चलाक आहे. ठीक आहे, मग आता बघा पहिले नाम सदृश विशेषण म्हणजे कोणतं आहे माहिती का, श्रीमंत माणसांना गर्व असतो, हे आहे तुमचं नाम सदृश, हा श्रीमंत. ओके, म्हणजे नामापासून तयार झालेलं, याला म्हणायचं श्रीमंत माणसांना. ठीक आहे, हे विशेषण आहे आणि हे तुमचं नाम आहे. त्यानंतर बघा दर्शक विशेषण कोणतं असणार आहे, दर्शक म्हणजे जवळची किंवा दूरची वस्तू. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलंय, हा, ही, हे आणि तो, ती, ते. हा, ही, हे आणि कोणते, तर तो, ही आणि ते, हे सर्वनामाचा. ठीक आहे, मग आता बघा दर्शक सर्वनाम, ही मुलगी चलाक आहे. ठीक आहे, संबंधी विशेषण बघा, संबंधी म्हणजे काय असतं, जो, तो, जो, जी, जे असतं. ठीक आहे, जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त, बघा जो आणि तो हे आलेत की नाही, मग याला म्हणायचं संबंधी विशेषण म्हणायचं. ठीक आहे, आणि प्रश्नार्थक म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्याला काय म्हटलं तर प्रश्नार्थक. मग कोणतं राहिलं, कोण मनुष्य येऊन गेला, इथं प्रश्नचिन्ह पाहिजे होतं. ठीक आहे, मग आता बघा एकचं काय, दोन आहे, एकचं दोन, त्याच्यानंतर दोनचं काय, तर दोनचं आहे 4, तीनचा काय, तर तीनचा आहे 1, आणि 4चा काय, तर 4चा आहे 3. मग असं पर्याय आहे का कुठे, बघा बरं, 1चं 2, त्यानंतर 2चं 4, 3चं 1 आणि 4चा 3 आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. ठीक आहे, जोडा लावणमध्ये जे 2-3 जरी माहित असेल तरी पण उत्तर काढू शकता. ओके, नेक्स्ट. काडतूस हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, कानडी, फारसी, पोर्तुगीज, अरबी. हे प्रश्न पाठच करून ठेवा, यावर प्रश्न आपल्याला विचारता म्हणजे विचारता, 100% विचारता. काडतूस शब्द आहे हा कोणत्या भाषेतून, मराठी भाषेमध्ये आलाय, तर पोर्तुगीज भाषेमधून आलेला आहे. पोर्तुगीज हे शब्द सगळे पाठ करा, खूप गरजेचे, यावर 1 मार्क जाऊ शकतो. आणि मराठी हा विषय असा आहे की हे तेच आहे, 25 पैकी 25 घेणं सोपं आहे, पण ह्या तुमच्या अॅक्युरेसी येणं गरजेचं आहे. ह्या अॅक्युरेसी आल्या पाहिजे तरच घेऊ शकता. ओके, बघा काय आहे, आता पोर्तुगीज शब्द मी तुमच्यासाठी सगळेच घेऊन आलेलो आहे. पोर्तुगीज बघा रे, कोणकोणते, बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, कोबी, हापूस, फणस, बशी, बंब, तिजोरी, तुरुंग, साबण, लिलाव, नाताळ, पिंप, घेमले, टिकाव, परात, खण, बिजागरी, चावी, आरमार,
मचवा, पिस्तूल, कोरडा, खमीस, पाटलोन, इस्त्री, पेरू, साबुदाणा आणि पाव. हे सर्व शब्द कोणते तुमचे? तर पोर्तुगीज शब्द. ओके, पुढीलपैकी हा शब्द अभ्यस्त नाही. अभ्यस्त नाही म्हणलेले. लाल लाल, इथं काय पाहिजे होतं? असं लाल लाल शब्द आहे. ओके, ठीक आहे. आडवा, तिडवा, पिढा आणि बाजारात. आता हे सर्व याच्यामधले अभ्यस्त नाही म्हणलेले. यापैकी कोणता नाही माहितीये? हा पिढा शब्द जो आहे ना, हा अभ्यस्त नाहीये. अभ्यस्त नाहीये. बाकीचे सर्व आहे. लाल लाल पण येतो, पूर्ण अभ्यस्त, आडवा तिडवा पण येतो, बाजाराट पण येतो, फक्त पिढा नाही येत. का बरं? पिढा संदर्भात माहिती घ्या. अभ्यस्त का नाहीये हा? तर पिढा हा एक स्वतंत्र आणि मूळ शब्द आहे. पिढा हा शब्द कसा आहे? स्वतंत्र आणि त्याचा एक मूळचा शब्द आहे. ओके, यामध्ये कोणत्याही शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती झालेली नाही. हा संस्कृत मधून जशाचा तशा मराठीमध्ये आलेला तत्सम शब्द आहे. म्हणजे पिढाला कोणत्या शब्दाची काही इथं पुनरावृत्ती झाली का? जसा पहिला शब्द होता लाल लाल शब्द, मग लाल शब्दाची काय झाली? ती परत एकदा पुनरावृत्ती तशी झाली का? नाही झालेली. ओके, नेक्स्ट. घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शवले. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. घड्याळाने काय केलंय रे? 5 वाजल्याचे दर्शवलेले. आबिदा, व्यंजना, लक्षणा, लाक्षणिक, त्यानंतर व्यंजना. आबिदा, लक्षणा, लाक्षणिक आणि व्यंजना. तर यामध्ये काय असतं ना, आबिदा म्हणजे काय राहतं? आबिदा सरळ सरळ अर्थ. आबिदा म्हणजे काय राहतं? सरळ सरळ अर्थ. इथं काही लॉजिक नसतं. इथं कुठल्याही प्रकारचं लॉजिक नाही, सरळ सरळ असतं. मी येताना एक कोल्हा पाहिला, मी येताना एक साप पाहिला, मी येताना एक वाघ पाहिला, डोळ्यासमोर जी वस्तू आली त्याला म्हणायचं आबिदा म्हणायचं. ओके, लक्षणं म्हणजे काय राहतं? हे कसं शक्य आहे त्याच्या रिलेटेड दुसरा अर्थ घ्यायचा. म्हणजे बाबा ताटावर बसले, याला प्रश्न असा केला जातो, हे कसे शक्य आहे? उदाहरणार्थ, बाबा ताटावर बसले. बाबा ताटावर बसले. ताटावर बसणार आहे का? नाही, ताटावर नाही बसणार, तर जेवणाच्या बाजूला बसणार आहे. मग हे कसं शक्य आहे? इथं लागू पडतं. म्हणजे दोघं पण उदाहरणं नाहीये. लाक्षणिक नाहीये. व्यंजना. व्यंजना म्हणजे काय? एका शब्दाचे दोन अर्थ. एका शब्दाचे दोन अर्थ, याला म्हणायचं व्यंजना. मग घड्याळाने 5 वाजल्याचे दर्शवले. या एका शब्दाचे दोन अर्थ कसे निघतात? तर बघा, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. व्यंजना शब्दशक्ती म्हणजे काय? तर जेव्हा एखादा वाक्याचा सरळ अर्थ वाच्यार्थ न घेता त्यातून प्रसंगानुसार वेगवेगळा व्यंगार्थ निघतो, तेव्हा त्याला व्यंजना म्हणतात. एखादा सरळ अर्थ न घेता त्याच्यामधनं काय ना, तर काहीतरी व्यंगार्थ, काहीतरी अर्थ निघणारे, त्याला म्हणायचं व्यंगार्थ असं म्हणायचं. मग बघा, आबिदा म्हणजे सरळ सरळ अर्थ. घड्याळात 5 वाजले आहेत, सरळ आहे, डोळ्यासमोर काय आलं? घड्याळ आलं आणि त्याच्यामध्ये 5 वाजले, नो डाऊट. ओके, व्यंजना म्हणजे काय? 5 वाजले असे म्हटल्यावर ऐकणाऱ्याच्या मनात प्रसंगानुसार वेगवेगळे अर्थ निघतात, त्याला म्हणायचं व्यंजना म्हणायचं. ओके, आणि एखाद्या कर्मचाऱ्यासाठी आता ऑफिस सुटण्याची वेळ झाली आहे आणि गृहिणीसाठी काय झालं? आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली. मग दोन अर्थ निघाले की नाही? कर्मचाऱ्याला ऑफिस सुटण्याची वेळ झाली आणि गृहिणीला काय झालं? तर संध्याकाळी स्वयंपाकाची वेळ झाली, म्हणून त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं व्यंजना म्हणायचं. एका शब्दाचे दोन अर्थ निघालेत बघा, हे दोन्ही पण. ठीक आहे, चलो नेक्स्ट, पुढचा प्रश्न. संसार सागरी विहरे जीवन नौका अलंकार ओळखा. संसार सागरी विहरे जीवन नौका अलंकार, रूपक, उपमा, व्यतिरेक आणि दृष्टांत. याच योग्य उत्तर काय माहितीये? रूपक हे. कारण रूपक मध्ये उपमेय, उपमेय आणि उपमान हे दोन्ही सारखेच असतात. दोन्ही एकरूपता असते दोघांमध्ये. एकरूपता असते म्हणजेच काय असतं? तर सारखे असतात. ठीक आहे, मग त्याला रूपक म्हणायचं. मग बघा, रूपक अलंकार म्हणजे काय? मी मुद्दामूनच स्पष्टीकरण पण घेतोय, का माहिती का? मार्क जायला नको त्यासाठी. बघा, जेव्हा उपमेय ज्याची तुलना करायची आणि उपमान ज्याच्याशी तुलना करायची, यांच्यामध्ये इतके साम्य असते की दोन्ही एकच आहे. दोन्ही पण काय? एकच आहे, वेगवेगळे नाही, असे दर्शवले जाते, तेव्हा त्याला रूपक अलंकार असं म्हणतात. यामध्ये सारखा, जणू यांसारखे शब्द न वापरता थेट आरोप केला जातो. ओके, बघा आता उपमेय काय? संसार आणि जीवन. त्या उदाहरणामध्ये उपमेय काय? संसार आणि जीवन. उपमान काय? सागर आणि नौका. हे दोन्ही पण सारखं दर्शवत आहे, एकरूपता आहे. या ओळीमध्ये संसार हा सागरासारखा आहे किंवा जीवन हे नौकेसारखे आहे असे न म्हणता, ओके, एक सारखे दिलेले आहे. संसाराला थेट सागर म्हटले आहेत, संसार सागर. जीवनाला थेट नौका म्हटले आहेत, जीवन आणि नौका. दोन्ही पण सारखेच आहे.
त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं, रूपक अलंकार. नाही तर तुम्ही सरळ सरळ हे उदाहरण लक्षात ठेवा रूपक अलंकाराचं, तुम्हाला जे सोयीस्कर जाईल ते करा, पण मार्क जाऊन देऊ नका, हे मात्र नक्की. नेक्स्ट, मुख्यमंत्री म्हणाले की प्रत्येकाने राष्ट्रसेवा करावी. बघा, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवळ वाक्य. काय आलंय, की आलंय. मी तुम्हाला या अगोदर पण शिकवलेले आहे. म्हणून कारण की, म्हणून कारण की, जर, तर, जेव्हा, तेव्हा, हे जे शब्द असतात हे शब्द सर्व कोणत्या वाक्यामध्ये येतात, मिश्र वाक्यामध्ये येतात. कशामध्ये येतात, मिश्र वाक्यामध्ये. मग पाठ करून ठेवायचे. म्हणून कारण की, जर, तर, जेव्हा, तेव्हा. मग इथं काय आला तुमचा, की आला. मग की कशामध्ये येतो, मिश्र वाक्यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2. ओके. नेक्स्ट, मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधते, या केवळ वाक्याचं पृथक्करण करा. म्हणजे काय करायचं माहिती आता, पूर्ण वाक्य तुम्हाला उलगडायचंय. काय, मोठा पक्षी आपले, बघा, मोठा की आपले सुंदर तर घरटे उंच झाडावर बांधतो, घरटे उंच झाडावर बांधतो. अशा वेळी काय करायचं, तुम्हाला सगळं माहित नसेल ना तरी चालेल, मोजकं जरी तुम्हाला माहित असेल तरी उत्तर काढू शकता. आता बांधणारा कोण आहे, पक्षी. पक्षी हा कोण आहे, तुमचा उद्देश. ओके. आता पक्षाबद्दल अधिकची माहिती जर दिली असेल, म्हणजे कर्त्याबद्दल, याला उद्देशलाच म्हणायचं कर्ता, यालाच काय म्हणायचं, कर्ता. आणि याच्याबद्दल जर अजून माहिती दिली असेल तर त्याला म्हटलं जातं उद्देश विस्तार म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, उद्देश विस्तार असं म्हटलं जातं. ओके. मग आता पक्ष आणि मोठा काय झालं, उद्देश विस्तार. बांधतो हे काय झालं, विधेय. हे काय झालं, विधेय. म्हणजेच काय झालं, क्रियापद. ओके. आता बांधण्याची क्रिया कोणावर घडते, तर घरट्यावर. घरटे हे झालं तुमचं कर्म. मग यावरनं सुद्धा तुम्ही काढू शकता. मग बघा आता, बघा आता, मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो. मी सांगितल्याप्रमाणे पक्षी काय तुमचा उद्देश आहे. बघा, उद्देश आहे इथे. ठीक आहे. उद्देश विस्तार काय तुमचा, मोठा, म्हणजे कर्त्याबद्दल अधिकची माहिती दिलेली आहे, म्हणून तो उद्देश विस्तार आहे. ओके. क्रियापद काय, बांधतो. बघा, क्रियापद बांधतो. कर्म काय, आपले सुंदर घरटे. आपले सुंदर घरटे हे काय, तर तुमचं कर्म आहे. ओके. आणि विधेय विस्तार काय, केव्हा, कोठे, कसा. कसा बांधतो, उंच झाडावर. कसा बांधतो, तर उंच झाडावर बांधतो. म्हणजे केव्हा, सॉरी, कोठे बांधतो, उंच झाडावर. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. जास्त नाही, मोजकं जरी आलं ना तरी बाकीचे ऑप्शन कट करू शकता तुम्ही, फक्त प्रॉपर करायचं. बाकी काय एवढं लोड घ्यायचा नाही. हे तर समजेल तुम्हाला. बांधतो हे क्रियापद हे तर सापडले. बघा, इथं बांधतो क्रियापद आहे. बांधणारा कोण आहे, पक्षी आहे. करता तर सापडेल ना, 2 गोष्टी सापडल्या. मग एक 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 ऑप्शन कट करायचं, बरोबर उत्तर भेटतं. ठीक आहे. बघा, आता इथं मोठा दिलेला आहे, हा हा ठीक आहे, इथं दिलाय, पण उद्देश विस्तार नाही दिलेला, बरोबर ना. त्यानुसार इथं ऑप्शन कट करू शकता. नेक्स्ट, तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले, या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या चिन्हांचा वापर आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. बघा, सगळ्यात पहिले तो आला. ठीक आहे, तो आला हे उदाहरण लिहिलं. यासाठी कोणतं चिन्ह बसणार आहे, तर इथं बसणार आहे तुमचं अर्धविराम. ओके. त्याने पाहिले, त्याने पाहिले, इथे देखील कोणतं चिन्ह बसतं तुमचं, अपूर्ण विराम. त्याने जिंकले, त्याने जिंकले. आता वाक्याचा अर्थ पूर्ण झाला, मग वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यावर कोणतं लागल, पूर्णविराम लागेल. ओके. याचं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार. सूर्यवंशी म्हणजे काय, सूर्याचे वंशज चांगले लोक, पुरुष आणि उशिरा उठणारा. तर सूर्यवंशी म्हणजे काय, तर उशिरा उठणारा. पर्याय क्रमांक 4, उशिरा उठणारा त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, खालील कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही, पारंपरिक, शारीरिक, भुकेला आणि क्षितिज. तर भुकेला शब्दाचं रूप बरोबर लिहिलेलं नाही. पर्याय क्रमांक 3. आंधळ्याला भिक्षा वाढा बाई, तुमचा बोलबाला होईल, या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. काय होतो, बघा, आंधळ्याला काय म्हणलंय, तर भिक्षा वाढा. भिक्षा वाढा म्हणलंय, बाई तुमचा बोलबाला होईल, या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ काय, भुकेल्याला अन्न देणे, आंधळ्याला मदत करणे, चांगली कृती करणे आणि उत्कर्ष होणे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, उत्कर्ष होणे. उत्कर्ष होणे, पर्याय क्रमांक 4.
हे बरोबर त्याचं उत्तर आहे. मोहन नीताला तिच्या परोक्ष बोलला. ह्या वाक्यातील परोक्षच्या विरुद्धार्थी शब्द. परोक्ष परोक्ष या शब्दाच्या विरुद्धार्थी असणारा शब्द निवडा. उपकार, उपरोक्ष, अपरोक्ष, परिधान आणि उपेक्षित. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? उपरोक्ष, अपरोक्ष, अपरोक्ष. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट. खालीलपैकी स्वरादी वर्ण, स्वरादी किती? स्वरादी एकूण 2 आहेत. कोणकोणत्या? एक आहे अनुस्वार, दुसरी आहे विसर्ग. अनुस्वाराला काय म्हणतात? अनुस्वाराला एक नावाने ओळखतात. आणखीन कोणत्या नावाने? शिरोबिंदू. शिरोबिंदू म्हणून पर्याय क्रमांक 3. ओके, नेक्स्ट. चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? चकोर शब्दामध्ये च जो वर्ण आहे, च वर्ण हा कोणत्या प्रकारचा असं म्हणलेलं आहे? ओके, आता बघा, ज्या शब्दामध्ये अयुक्त असतो, अ आणि य युक्त, या अगोदर पण झालेले आहे. ओके, ज्याच्यामध्ये य युक्त असणारे, य युक्त त्याला म्हणायचं तालव्य. ज्याच्यामध्ये अयुक्त असणारे, अयुक्त त्याला म्हणायचं दंत तालव्य. आपण काय म्हणतो? चकोर म्हणतो ना. चकोर म्हणत असताना त्यामध्ये काय आला? तुमचा य आला, म्हणून त्याला म्हणायचं तालव्य. पर्याय क्रमांक 1. आणि जर आपण म्हटलं असतं की जिजाऊ असं म्हटलं असतं, जिजाऊ, जिजाऊ, बरोबर ना. मग आता इथं अ आला, मग त्याला म्हटलं असं दंत तालव्य. उच्चार करताना उच्चार करून बघायचा. चकोर म्हटल्याच्या नंतर य येतो. ओके, आणि जिजाऊ म्हटल्याच्या नंतर अ आला. ठीक आहे, नेक्स्ट. पुढे बघा. खालीलपैकी भास्कर या शब्दाचा संधीचा प्रकार. भास्कर स्वरसंधी, विसर्ग संधी, जोड संधी आणि व्यंजन संधी. भा विसर्ग अधिक कर असं असणार आहे, म्हणून ते शब्द तयार झाला, भास्कर झाला. ओके, मग आता मला सांगा, ज्या शब्दामध्ये विसर्ग येतो त्याला आपण काय म्हणतो रे? त्याला आपण म्हणतो विसर्ग संधी. सोपं आहे, त्याला काय म्हणतो आपण? विसर्ग संधी. ओके, जर विसर्गाच्या पुढे क, ख, प आणि फ यापैकी एखादे व्यंजन आले तर काही शब्दांमध्ये विसर्गाचा लोप न होता त्याऐवजी काय होतो? स्त होतो. बरोबर ना. मग आपला शब्द काय होता? भा विसर्ग अधिक कर. मग विसर्गाच्या पुढे कोण आला? क आला. क आला की नाही? मग म्हणून विसर्गाच्या ऐवजी काय घेतला त्यांनी? स घेतला. स कसा घेतला? अर्धा, पाय मोडून, म्हणून त्याला म्हणायचं भास्कर. हा विसर्ग अधिक कर बरोबर भास्कर. ओके, नेक्स्ट. आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली. बघा, आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली. सांगणारे कोण आहे? आजोबा. हे झाले कर्ता. सांगण्याची क्रिया कोणावर घडली? नातवावर. आणि गोष्ट हे झालं कर्म. कर्म किती आले? 2 कर्म. मग ज्यावेळी 2 कर्म येतात, एका वाक्यामध्ये 2 कर्म येतात, त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो? द्विकर्मक. पण नातवाला काय? व्यक्तिवाचक. व्यक्तिवाचक. मग याला चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय लागतात. चतुर्थी. गोष्ट काय? कर्म. हे काय? वस्तू आहे. हे काय? तर वस्तू. मग याला म्हणायचं प्रत्यक्ष कर्म. याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष कर्म असं म्हणायचं. ठीक आहे, मग याप्रमाणे लक्षात ठेवा. हे आहेत द्विकर्मक. म्हणजे ज्या वाक्यामध्ये 2 कर्म येतात त्याला आपण काय म्हणतो? तर द्विकर्मक क्रियापद असं म्हणतो. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट. मी गाडी घेणार ह्या वाक्याचा काळ ओळखा. उद्देश वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ. मी काय करणार आहे? गाडी घेणार आहे. याचं उत्तर आहे उद्देश वर्तमान काळ. काय याचं उत्तर उद्देश वर्तमान काळ? तर जाणून घ्या. बघा, उद्देश वर्तमान काळ म्हणजे काय? तर जेव्हा वर्तमान काळात एखादी क्रिया करण्याचा हेतू किंवा उद्देश व्यक्त केला जातो त्यावेळी त्याला उद्देश वर्तमान काळ म्हणतात. जेव्हा वर्तमान काळात एखादी क्रिया करण्याचा हेतू किंवा उद्देश व्यक्त केला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? उद्देश वर्तमान काळ. ह्या वाक्यात घेणार या शब्दाचा अर्थ घेणार आहे असा माझा उद्देश आहे. घेणार शब्दाचा अर्थ काय? मी घेणार आहे असा आहे ना, मग त्याला म्हणायचं
जरी यात भविष्यातील कृती दिसत असली तरी व्याकरणात जेव्हा सहाय्यक क्रियापद अध्यार्वत असते आणि कर्त्याचा मानस व्यक्त होतो तेव्हा त्याला उद्देश वर्तमान काळ म्हणतात. तेव्हा त्याला काय म्हणायचं? उद्देश वर्तमान काळ. ओके, ठीक आहे. भाऊ या शब्दाचं सामान्य रूप काय? मूळचा शब्द काय? मूळ शब्द, त्यानंतर सामान्य रूप, सामान्य रूप आणि विभक्तीचे प्रत्यय नाही गरज आपल्याला. ओके, भाऊ शब्द आहे, याच्यामध्ये बदल केला, भाऊ पासून तयार झाला भावा, भाऊ पासून काय झालं? भावा. म्हणजे मूळच्या शब्दामध्ये बदल करायचा. मग इथं झाला का नाही बदल? मग त्याला म्हणायचं सामान्य रूप. ओके, आणि विभक्तीचा प्रत्यय काढून टाकायचा. जो मधला शब्द असतो ना, मधला शब्द, त्याला आपण काय म्हणायचं? सामान्य रूप असं म्हणायचं. ओके, नेक्स्ट. खालीलपैकी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणतं? प्रथम पुरुषवाचक, आम्ही, तू, तो आणि तुम्ही. प्रथम पुरुषवाचक पुरुषवाचक कोणते येतात? बघा, मी, आम्ही, आपण स्वतः. मी, आम्ही, आपण स्वतः, हे सर्व काय? प्रथम पुरुषवाचक आहे. मग इथं कोणतं आहे? आम्ही आहे का रे? हो आहे. मग पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर आहे. ओके. चौपट या शब्दाची विशेषणे गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक यापैकी नाही. बघा, चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित, द्विगुणित हे संपूर्ण कशामध्ये येतात? पट दर्शवता. मग त्याला म्हणायचं आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचकचं काम काय? पट दर्शवणे. पट दर्शवणे. एखादा विद्यार्थी पोलीस झाला, काहींना चौपट आनंद होतो, काहींना दसपट होतो, बरोबर ना? म्हणजे ज्याच्यामध्ये पट दर्शवली जाते त्याला नेहमी काय म्हणायचं? आवृत्तीवाचक विशेषण म्हणायचं. ठीक आहे, नेक्स्ट. खेळताना सदूची बॅट मोडली वाक्यातील क्रियापद जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला काय म्हणलं तर क्रियापद असं म्हणलं तर पर्याय क्रमांक 4. हे बघा, जे शेवटचा असतं वाक्याचा अर्थ पूर्ण करतो ते क्रियापद असतं. परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचंय. बघा, कालवाचकला काय प्रश्न करायचा? केव्हाने. केव्हा दिलाय का? नाही. स्थलवाचकला करायचं कोठेने. रीतिवाचकला करायचा कसाने. आणि परिमाणवाचकला किती वेळा, किती प्रमाणात, किती वेळा, असा प्रश्न केला जातो. कालवाचक परमेश्वर सर्वत्र आहे, केव्हा दिलाय का? नाही. परमेश्वर कोठे आहे? कोठे? तर सर्वत्र आहे, सर्वत्र. मग स्थलवाचक आहे. स्थलवाचक म्हणजे काय राहतं? ठिकाण, ठिकाण दर्शवणे. स्थलवाचक काय राहतं? तुमचं ठिकाण दर्शवणे. ओके, नेक्स्ट. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयनव्य अव्ययाचा प्रकार ओळखा. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. बघा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे ज्या वाक्यामध्ये कमीपणा दर्शवलेला असतो त्याला आपण नेहमी काय म्हणतो? न्यूनत्व बोधक असं म्हणतो. परी हा शब्द काय तर तुमचा न्यूनत्व बोधक आहे. यामध्ये मरावे परी कीर्तिरूपी उरावे कमीपणा असतो किंवा दर्शवला जातो, दर्शवला जातो. ठीक आहे, नेक्स्ट. न्यूनत्व बोधक काय? दोन गोष्टी मिळवून सांगणे आणि व सारख्या म्हणजे बेरीज केली जाते. पहिल्या उदाहरणात दुसरं उदाहरण भर टाकतं. विकल्प बोधक दोन पैकी एकाची निवड केली जाते किंवा अथवाने, हे किंवा ते. परिणाम बोधक पहिल्या गोष्टीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिसणे म्हणून सबब. ओके, चालेल. आणि रात्रपाळीचे कामगार दिवसात झोपतात या वाक्यातील दिवसाच या शब्दाची विभक्ती ओळखा. कोणता शब्द आहे? दिवसाच. ठीक आहे. आता दिवसाचा शब्द आहे, च प्रत्यय लागतो का? बरेचशा विद्यार्थ्यांना असं वाटलं असेल की चा, ची, चेचा, चा, ची, चे आणि चा हे षष्टीचे प्रत्यय त्याच्यामुळे षष्टी असेल, पण नाही, षष्टी नाहीये याचं उत्तर. का? तर च प्रत्यय येतच नाही. मग काय? तर दिवसा आहे, दिवसा. मग दिवसा हा काय माहिती का? काळ किंवा वेळ आपण याला म्हणू शकतो. मग काळ किंवा वेळ कशामध्ये दर्शवली जाते? तर सप्तमीमध्ये. संबोधनमध्ये तर नो येतो आणि चतुर्थीमध्ये ते सला ते सलानात येते. त्याच्यामुळे दोन ऑप्शन तर ऑलरेडी कट झालेले आपले, बरोबर ना? मग उरले कोणते? दोन. या दोघांमध्येच कन्फ्युजन आहे तुम्ही. मग दिवसा हा शब्द कशामध्ये येतो? सप्तमीमध्ये. याचं आपण स्पष्टीकरण बघूया. बघा, दिवसा या शब्दाला प्रत्यय लागलेला नसला तरी तो काळ किंवा वेळ दर्शवतो. ठीक आहे. आणि अधिकरण काय? व्याकरणानुसार जेव्हा एखादा शब्द वेळ, काळ किंवा ठिकाण
स्थळ दर्शवतो तेव्हा तो अधिकरण म्हणजे कारक अर्थ असतो. ओके. त्यानंतर सप्तमीचा अर्थ, सप्तमी विभक्तीचे मुख्य कार्य अधिकरण, स्थळ किंवा काळ दर्शवणे ही आहे. नियम, दिवसा, रात्री, सकाळी यांसारखे शब्द क्रियेची वेळ सांगतात तेव्हा त्यांची विभक्ती सप्तमी मानली जाते. बघा हे महत्वाचं आहे. दिवसा, रात्री, सकाळी हे जे शब्द आहे ते हे काय करतात, क्रियेची वेळ सांगतात, म्हणून त्यांची विभक्ती कोणती, तर सप्तमी. हा शेवटचा पॉइंट काय करा तर नोट डाऊन करून घ्या, तुमच्या महत्वाच्या पेपरला आले असे प्रश्न तर चुकणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कवन या शब्दाचा समानार्थी कोणता. कवन म्हणजे काय, कोण, काय, कोणता, वरीलपैकी सर्व. तर कवन या शब्दाचा अर्थ असा होतो कोण पण आहे, काय पण आहे आणि कोणता पण आहे, म्हणजे वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर आहे. मराठी भाषेमध्ये विशेषतः प्राचीन किंवा काव्यमय भाषेमध्ये कवन हा शब्द विविध अर्थाने वापरला जातो. बघा मराठी भाषेमध्ये विशेषतः प्राचीन किंवा काव्यामध्ये भाषेमध्ये काय ना, कवन हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने मानला जातो. कोण म्हणजे काय, तर कवन येते पाहुणे. काय म्हणजे काय, कवन कार्य करावे. कोणता म्हणजे काय, कवन देश हा. असे तिन्ही पण पर्याय काय त्याचं बरोबर दिलेले. ओके. नेक्स्ट, शिक्के, शिक्केन्सबी या शब्दामधून व्यक्त होणारा आशय ओळखा. नशिबामध्ये शिक्के असणारा, राजाचा शिक्का सांभाळणारा, राज्य कारभार चालवणारा आणि नशीबवान व्यक्ती. तर बघा शिक्केन्सबी म्हणजे काय, तर राजाचा शिक्का सांभाळणारा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अंगवणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होतो. अंग दुखणे, अंगात उगवणे, अंगणात उगवणे, नवस करणे आणि नवमेध होणे. तर अंगवणे ह्या शब्दाचा ह्या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होतो, नवस करणे. आपण एखाद्या देवाला नवस करतो बघा, किंवा आपले घरचे नवस करता की नाही, का माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे किंवा माझ्या मुलीला नोकरी लागली पाहिजे, मग त्याला म्हणायचं अंगवणे. काय म्हणतात, तर अंगवणे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मांजराकडून उंदीर मारला जातो किंवा मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे. भाव कर्तरी, भाव्य प्रयोग, कर्मणी आणि कर्मभाव. तर बघा मांजराकडून आहे, तेव्हा वाक्यातील कर्त्याला कोणता प्रत्यय लागलाय, तर कडून हा प्रत्यय लागलेला आहे. मग कडून प्रत्यय कशामध्ये लागतो, तर लागतो कर्म कर्तरीमध्ये. कर्म कर्तरीमध्ये, किंवा त्यालाच आपण म्हणतो नवीन कर्मणी. पण काय म्हणतो, नवीन कर्मणी. म्हणजेच हा कशाचा उपप्रकार आहे, तर हा कर्मणी. कर्मणी प्रयोग आहे. कर्मणी प्रयोगाचाच उपप्रकार कोणता आहे, कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असतं. ओके. चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा, सज्जनापासून पाहता अवगुण मिळे छना. वरील काव्य पंक्तीतील भाषेचा अलंकार. उपमा, अतिशयोक्ती, उत्प्रेक्षा आणि दृष्टांत. आता उपमामध्ये काय असतं रे, सम, समान, सारखा, प्रमाणे, परिगत हे शब्द असतात. सम, समान, सारखा, प्रमाणे, परिगत. परिगत आहे का याच्यामध्ये शब्द, नाहीये, मग नाही येणार हा. पहिला तर येणार बरोबर ना. अतिशयोक्ती म्हणजे काय असतं, फुगवून सांगणे. फुगवून सांगणे. मग फुगवून सांगितलंय का इथं, नाही, फुगवून नाही सांगितलंय, त्याच्यामुळे हा पण येणार नाही. उत्प्रेक्षा म्हणजे कोणते शब्द येतात, जणू काय, गमे वाटे भासे की, गमे वाटे भासे की. मग इथं आहे का उत्प्रेक्षा शब्द आहे का, नाही. मग उरला काय, तर दृष्टांत. म्हणजे एखादा विषय पटवण्यासाठी किंवा समजावून सांगण्यासाठी आणखीन एका उदाहरणाचा उल्लेख केला जातो, त्यावेळी त्याला म्हटलं तर दृष्टांत अलंकार. हे उदाहरण लक्षात ठेवा. चंदनाचे हात पायही चंदन, तुका म्हणे तैसा, सज्जनापासून पाहता अवगुण मिळे छना. ठीक आहे. पुढील वाक्यातील शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. बघा, गवई बुवा आपण तर कमालच केली, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अपूर्ण विराम. तर गवई बुवा आपण तर कमालच केली याच्यामध्ये काय ना, भावना व्यक्त होता. जेव्हा भावना व्यक्त होता त्यावेळी उद्गारवाचक चिन्ह असतं. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. बघा, गवई बुवा आपण तर कमालच केली, उद्गारवाचक का चिन्ह, जेव्हा एखाद्या वाक्यातून आनंद, आश्चर्य, कौतुक किंवा मनातील तीव्र भावना व्यक्त होतात त्यावेळी वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह. तिथनं आपल्या मनातल्या ज्या भावना व्यक्त होणार आहे
ज्याप्रमाणे असणारे आनंद असू द्या, दुःख असू द्या, कौतुक असू द्या, मग त्याच्यातनं जे बाहेर पडणारे त्यावेळी कोणतं चिन्ह वापरलं जातं? उद्गारवाचक हे चिन्ह वापरलं जातं. गवई बुवांच्या गाण्याचे किंवा कलेचे कौतुक केले आहे म्हणून शेवटी हे चिन्ह येणार आहे. ठीक आहे. पूर्णविराम बघा हे साध्या विधानासाठी वापरतात, पण येथे कौतुकाचा भाव अधिक प्रबळ आहे आणि प्रश्नचिन्ह वाक्यात कोणताही प्रश्न विचारलेला नाही. ठीक आहे. अपूर्ण विराम हे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास हे वापरलं जातं. अपूर्ण विराम प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नचिन्ह, पूर्णविराम म्हणजे विधान पूर्ण झाल्याच्या नंतर आपण शेवटी काय करतो? पूर्णविराम देतो. ठीक आहे. आणि अपूर्ण विराम म्हणजे बघा हा अशा प्रमाणे असतो. पूर्णविराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास ते चिन्ह वापरलं जातं. ठीक आहे. पुढील अर्धस्वर कोणता नाही म्हणलेले, अर्धस्वर कोणता नाही, परंतु अर्धस्वर कोणते? य, र, ल आणि व. य, र, ल, व हे आहे तुमचे अर्धस्वर आहे. ठीक आहे. मग आता कोणता नाही म्हणलेले तुम्हाला? तर ज नाहीये, ज नाहीये. पर्याय क्रमांक 3. संधी नियमानुसार विसंगत पर्याय विद्यार्थी, विद्या अधिक अर्थी. सॉरी आपण डायरेक्ट घेऊया. विद्यार्थी हे आहे तुमचं स्वर संधीचं उदाहरण. वेळ वाचेल आपला. स्वर संधी विद्या अधिक अर्थी. कवी अधिक इच्छा स्वर संधी. सत अधिक आचार व्यंजन संधी, व्यंजन संधी. आणि सूर्य अधिक अस्त ही पण काय तुमची स्वर संधी. मग आपल्याला विचारलंय काय? तर तिघ जण एका जातीचे आणि एक वेगळ्या जातीचा असणार आहे. समजते? तिघ जण एका जातीचे आणि एक वेगळा असणार आहे. मग वेगळा असणारा कोणता आहे? तर तुमचा सत अधिक आचार बरोबर सदाचार. पर्याय क्रमांक 3. कारण तिघ पण स्वर संधीचे आणि सदाचार हा काय तर तुमचा व्यंजन संधीचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट. महाराष्ट्र माझे राज्य आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. गुण, धातू साधित, संख्या आणि सार्वनामिक. तर बघा महाराष्ट्र माझे म्हणलेले आहे. माझे मी पासून तयार काय झालं? मी पासून तर माझे तयार झालं की नाही? तर मी पासून जेव्हा म्हणजे सर्वनामापासून तयार होतं, सर्वनामापासून तयार झाल्यास त्याला काय म्हणायचं? सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून तयार झालं त्याला काय म्हटलं तर सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असतं. ओके. नेक्स्ट. जोड शब्दाचा पोट शब्द ओळखा. महर्षी शब्दाची फोड विचारली तुम्हाला. महर्षी शब्द बघा. महाअधिक ऋषी, महानाधिक ऋषी, महातपस्वी अधिक ऋषी आणि महाअधिक शी. बरं ना? महाअधिक शी. तर महाअधिक ऋषी त्याचं योग्य उत्तर आहे. पहिल्या शब्दाच्या शेवटी अ किंवा आ आल्यास आणि दुसऱ्या शब्दाच्या पहिले जर र आला तर त्याच्या ऐवजी तयार होतो अर तयार होतो. अर तयार म्हणून ते तयार शब्द होतो महर्षी. काय म्हणलंय? पहिल्या शब्दात आता महाशब्द आहे की नाही? महाशब्द याच्यामध्ये आ आलेला आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे कोणता शब्द आलाय? तर त्याच्या पुढे आलेला रू शब्द आलेला आहे. रू. मग पहिल्या शब्दाच्या शेवटी काय म्हटले? अ किंवा दोघांपैकी एक जण येणार आहे आणि दुसऱ्या शब्दाच्या पहिले जर रू आला तर त्याऐवजी काय तयार होतं? शब्द अर तयार होतो. मग अ कोणामध्ये मिसळला जातो? ह मध्ये. ह मध्ये बघा महत शब्द तयार होतो आणि र कोणामध्ये? तर पुढच्या शब्दामध्ये म्हणजे शी मध्ये. म्हणजेच काय तयार झाला? महर्षी. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय तर योग्य उत्तर. नेक्स्ट. माधवीने सफरचंद खाल्ले. वाक्यातील प्रयोग ओळखा. कर्तरी, कर्मणी, भावे यापैकी नाही. बघा माधवीने सफरचंद खाल्ले. खाणारी कोण आहे? माधवी. या एक कर्ता. खाण्याची क्रिया कोणावर घडली? सफरचंद. या एक कर्म. खाल्ले हे काय तर तुमचं क्रियापद. ठीक आहे. आता बघा वाक्यातील कर्त्याला प्रत्यय लागलाय. प्रत्यय कोणता लागला? ने. कर्माला प्रत्यय नाही. प्रत्यय नाही. वाक्य कोणत्या काळातलंय? वाक्य भूतकाळातील. वाक्य कोणत्या काळातील? तर भूतकाळातील. मग जेव्हा वाक्यातील कर्त्याला तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय लागतो, एवढंच लक्षात ठेवा फक्त. याच्यावरनं उत्तर निघतं. किती मोठं उदाहरण होतं जगातलं. तुमचं उदाहरण निघणार म्हणजे उत्तर येणार म्हणजे येणार. कसं येऊ द्या, फक्त तुम्हाला कर्ता कर्म ओळखता आला पाहिजे. ज्यावेळी वाक्यातील कर्त्याला ने प्रत्यय लागणार आहे. कोणता प्रत्यय? ने.
आणि कर्माला प्रत्यय नसणारे, बघा इथं कर्माला प्रत्यय नाहीये आणि वाक्य जे असणारे ते वाक्य कोणत्या काळातला, भूतकाळातला असणारे, अशा 3 क्रिया ज्यावेळी घडणारे त्यावेळी तो प्रयोग कोणता असणार, तुमचा कर्मणी प्रयोग असणार आहे. बस कर्मणीचे सॉरी कर्मणीचे कर्मणीचे 3च नियम आहे, लक्षात ठेवा. कर्त्याला ने प्रत्यय लागल, तृतीया किंवा चतुर्थीचा. कर्माला प्रत्यय राहणार नाही आणि वाक्य कोणत्या काळातलं राहील, भूतकाळातलं. एवढं केलं, संपला विषय तुमचं. वाक्याचं उत्तर भेटून जाईल तुम्हाला वाक्यामध्ये. नेक्स्ट, व्यर्थ. व्यर्थ म्हणजे काय, पहिले ते समजून घ्या. व्यर्थ म्हणजे अर्थाशिवाय, व्यर्थ म्हणजे अर्थाशिवाय. समासाचं उदाहरण तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीहि आणि अव्यय भाव. तर व्यर्थ म्हणजे अर्थाशिवाय, म्हणजे हे जेव्हा क्रियाविशेषणासारखं वापरलं जातं त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, अव्यय भाव समास. इथं काय प्रत्यय नाहीये. व्यर्थ आणि यावजीव हे 2 उदाहरणं लक्षात ठेवा. व्यर्थ आणि यावजीव हे दोघं पण इथं प्रत्यय न लागता तरी पण हे कोण आहे, अव्यय भावचेच उदाहरण आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सीतेला लाल फूल आवडते, वाक्यातील विशेषण. बघा, फूल काय तर तुमचं नाम, सीता काय तुमचं नाम, आवडते काय तुमचं क्रियापद आणि लाल काय तर तुमचं विशेषण. विशेषण काय असतं, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आता सीता हे काय नाम आहे, सीतेला कोणतं फूल आवडतं, तर लाल फूल आवडतं. मग हे काय झालं, तुमचं विशेषण झालं. म्हणून पर्याय क्रमांक 1, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो. नेक्स्ट, खालील उभयनामी नसणारा शब्द ओळखायचा आहे. नसणारा, परंतु, जो, म्हणून आणि. बघा, जो नाहीये, जो हा काय तर तुमचा सर्वनाम आहे. तो काय तर तुमचा सर्वनाम, पर्याय क्रमांक 2 नाहीये. ओके. नेक्स्ट, अध्यक्ष या पुलिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप पर्यायातून ओळखा. अध्यक्षा, अध्यक्ष, अध्यक्षा आणि अध्यक्षी. बघा, तो अध्यक्ष आपण म्हणणार आहे, तो कोण आहे, अध्यक्ष. हा झाला पुलिंग. ती कोण आहे, ती अध्यक्ष आहे. ती कोण आहे, तर ती अध्यक्षा. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 काय तर बरोबर आहे, स्त्रीलिंगी. ती अध्यक्ष आहे, तर आपण ती सर्वनाम वापरतो. नेक्स्ट, आजी पोथी वाचत असे या वाक्यातील काळ ओळखा. रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ. बघा, रीती भूतकाळामध्ये काय काय येतं, रीती भूतकाळामध्ये काय काय येतं, असे, वाची, वाटायची आणि करी. असे जर क्रियापद आले तर बऱ्यापैकी ते काय राहतं माहिती का, रीती भूतकाळच असतात. डायरेक्ट पाठ करून ठेवायचे. भूतकाळामध्ये सतत घडणारी क्रिया असते, त्याला रीती भूतकाळ म्हणतात. पण त्याच्यामध्ये ठरलेले क्रियापदे, म्हणजे काय होतं ना, याच्याने आपला वेळ वाचतो. तुम्ही बऱ्यापैकी उदाहरणं पहा, मी सांगते म्हणून नाही, पण तुम्ही बघा, असे, वाची, वाटायची आणि करी हेच क्रियापद राहतात. त्याच्यापेक्षा मला जास्त काही बघायला मिळालेले नाहीये. भूतकाळात घडणारी क्रिया असते, त्याला आपण काय म्हणतो, रीती भूतकाळ म्हणतो. म्हणून त्याचं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे, पोर्तुगीज, फारसी, अरबी आणि इंग्रजी. तर गुन्हेगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे. कोणत्या भाषेतून, पोर्तुगीज भाषेतून. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, नखशिकांत पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत, पायाच्या सर्व नखापर्यंत, हाताचे व पायाच्या नखापर्यंत नखांना इजा होणे. नखशिकांत म्हणजे काय माहितीये, तर पायाच्या नखापासून तर शेंडीपर्यंत, पायाच्या नखापासून तर शेंडीपर्यंत. पर्याय क्रमांक 1. जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात, आतुर, जिज्ञासू, अवखळ आणि आगंतुक. तर जाणून घेण्याची ज्या व्यक्तीची इच्छा असते त्या व्यक्तीला जिज्ञासू असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2. किती वाईट ही घटना, गाळलेल्या जागी योग्य केवळ प्रयोगी अव्यय वापरा. इथं तुम्ही असं म्हणणार आहे का, वा वा किती वाईट ही घटना, असं म्हणतो का रे आपण, नाही. आपण असं म्हणणार आहे, अहा किती वाईट घटना, असं पण नाही म्हणत आपण. त्यानंतर अब नाही म्हणत, अरे रे किती वाईट ही घटना, वाईट झालंय ना, याच्यातनं भावना व्यक्त होणार आहे. मग भावना व्यक्त होणार आहे, कशी व्यक्त होणार आहे, तर अरे रे. ओके. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. गटात न बसणारा शब्द, मित्र, शत्रू, सखा, सोबती.
बघा, मित्र, सखा, सोबती हे सगळे तुमचे समानार्थी शब्द आहे. मित्र, सखा आणि सोबती सगळे काय तर तुमचे समानार्थी शब्द आहे. समानार्थी शब्द. मात्र शत्रू हा नाहीये. शत्रूचे समानार्थी कोणते? आरी, रिपू, वैरी, दुश्मन. आरी, रिपू, वैरी, दुश्मन. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट. रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिलेली आहे. वाक्यातील कर्ता ओळखा. बघा, लिहिणारे कोण आहे? आपण प्रश्न काय करतो, तुम्हाला कर्ता ओळखायला शिकवतो. बघा, रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली. लिहिणारे कोण? प्रश्न काय करायचा? लिहिणारे कोण असा प्रश्न करायचा. कोण काय नाही उत्तर भेटतं आपल्याला. मग लिहिणारे कोण आहे? तर बघा, रणजित देसाई हे वाक्यातील काय झाले? हे वाक्यातील झाले कर्ता. पर्याय क्रमांक 1. लिहिण्याची क्रिया कोणावर घडली? कादंबरीवर. हे झालं वाक्यातलं कर्म. ओके. नेक्स्ट. पुढील मन योग्य पर्यायातून पूर्ण करा. कानामागून आले आणि धपकन बसली, लाल झाली, धावाधून वाटो आणि तिखट झाली. बघा, कानामागून आली आणि तिखट झाली. पण नाही म्हणतो आत्ताच आलाय आणि माझ्या पुढं पुढं बोलतोय हा, असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे त्याला म्हणायचं कानामागून आली आणि तिखट झाली. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट. विडा उचलणे या वाक्य प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा. तपकीतल्या पानाचा विडा उचलणे, शर्यत लावणे, प्रतिज्ञा करणे आणि वजन उचलणे. तर विडा उचलणे याच्यासाठी योग्य आणि अचूक पर्याय काय असणार आहे? तर प्रतिज्ञा करणे. तर काय करणे? प्रतिज्ञा करणे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि 100 म्हणजे 1100वा प्रश्न. अशा आपल्याला 1500 प्रश्न घ्यायचे. एकूण प्रश्न किती घ्यायचे? 1500 घेणार आहे आपण. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित लेक्चर करा, दररोज करा. एक सोबत पण टाकणार आहे आणि याच्या PDF पण भेटणार आहे. कशा मी सांगतो तुम्हाला. त्या अगोदर खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. शाळा, नागपूर, हिमालय आणि नर्मदा. सामान्य नाम हे नेहमी जातीवाचक असतं, आणि नेहमी अनेक वचनी असते. हे 2 कंडिशन लक्षात ठेवायच्या. नागपूर हे एकच आहे, हा विशेष नाम आहे. नागपूर काय तर तुमचा विशेष नाम. हिमालय काय तर तुमचा एकच आहे म्हणून तो देखील विशेष नाम आहे. नर्मदा नदीचं नाव आहे, ही देखील काय तर तुमची विशेष नाम आहे. मात्र शाळा एक आहे का अनेक आहे? तर शाळा अनेक आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळा झाल्या की नाही, मग अनेक वचनी आहे. मग जेव्हा अनेक वचनी असतं त्यावेळी त्याला काय म्हटलं जातं? सामान्य नाम असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके. तुम्हाला 500 प्रश्नांच्या PDF देणार आहे मी. आतापर्यंत हे 1100 प्रश्न झालेत. ज्यावेळी हे 1500 प्रश्न होणार आहे तर या 1500 प्रश्नांची तुम्हाला एक सोबत एक PDF भेटेल. तुम्हाला एक PDF फक्त कुठं? तर आपल्या ह्या 99 रुपयाच्या बॅच मध्ये. आता या बॅचची किंमत वाढणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी लवकर बॅच घेऊन ठेवा. कशी बॅच घ्यायची? तर प्ले स्टोअरला जायचं, लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं. ॲप डाउनलोड केल्यानंतर पोलीस भरती फोल्डरमध्ये गेले की तिथे तुम्हाला ही बॅच भेटणार आहे. लक्षामध्ये. ज्या विद्यार्थ्यांना लक्षात नाही येते त्यांनी बघा, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, मला इथं व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. 8329603029. इथं मला व्हॉट्सअपला हाय मेसेज केला की मी तुम्हाला ॲप लिंक देईल, नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर आहेच आहे. ओके. चलो ठीक आहे. आजचं लेक्चर इथं थांबव. लवकरच आपण पुढच्या लेक्चरला भेटूया. धन्यवाद.